तर रेस्ट केल्यानंतर संध्याकाळी आम्ही मस्त चहा घेतला आणि चहा पीत पीत आम्ही हा व्ह्यूसुद्धा एन्जॉय केला. आजूबाजूला खूप सुंदर असे कमळ लावलेले होते आणि ॲम्बियन्स तर फार सुंदर आहे ह्या रिसॉर्टचा. त्यानंतर परत बाहेर आल्यानंतर ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज होत्या काय काय ते केलं. ह्यांनी आणि देवांशनी आर्चरी ट्राय केली. मी सुद्धा झिप लाईन सायकल होती ती ट्राय केली. आधी मला थोडी भीती वाटली बट मी केलं ते. त्यानंतर मग आम्ही तिघांनी मिळून क्रिकेट खेळलो आणि खूप मज्जा आली क्रिकेट खेळताना. परत आतमध्ये आलो आणि तिथे इन्फिनिटी पूल होता आणि देवांशला आलो तेव्हापासून पूलमध्ये जायचं होतं. सो फायनली आम्ही त्याला पूलमध्ये जाऊ दिलं आणि त्याने तर फार मजा केली. सो त्याला फार मजा येत होती स्विमिंग करायला. त्याला थोडंफार स्विमिंग येतं, अजून पूर्ण येत नाही. सो त्याने मस्त मजा केली. त्याच्यानंतर रात्री मस्त डिनर केला आणि डिनर केल्यानंतर थोडासा फेरफटका मारला आणि हा व्ह्यू एन्जॉय केला. खूप सुंदर दिसत होतं सगळं आणि आपल्या रोजच्या रुटीनपासून थोडासा ब्रेक घेतल्यानंतर खूप रिलॅक्स वाटतं. सो रूममध्ये आलो आणि देवांशी ते बघत होता टी व्ही, कारण 12पर्यंत जागायचं होतं कारण पप्पांचा बर्थडे स्टार्ट होणार होता. सो येस, इथे केक मागवला होता असा छोटासा आणि ते आमचा देवांश आणि आमचा बर्थडे बॉय. सो मस्त असा बर्थडे सेलिब्रेट केला आम्ही तिघांनी. सो द बर्थडे बिगिन्स अँड द ब्युटिफुल डे कम्स टू एन एंड. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.